आजच्या कथेचं नाव आहे आईची शेवटची मिठी. गावातल्या एका छोट्याशा झोपडीत आई आणि मुलगा राहत होते. वडील खूप वर्षापूर्वी गेले होते. आई शेतमजुरी करून मुलाला शिकवत होती. तिला नेहमीच एक स्वप्न होतं. माझा मुलगा मोठा झाला की माझी काळजी घेईल, माझं आयुष्य सुखाचं करेल. मुलगा हुशार होता, अभ्यासात नेहमी पहिला. शेवटी शहरात मोठ्या नोकरीला लागला. पहिल्याच महिन्यात त्याने आईला फोन केला, आई लवकरच तुला माझ्याकडे शहरात घेऊन येतो. आई हसून उत्तर दिलं, बाळा अजून थोडा वेळ, इथे शेवटचं पीक कापते मग येते. महिने गेले, वर्ष गेली. मुलगा कामात, दुनियेत गुंतून गेला. आई मात्र रोज संध्याकाळी घरासमोरच्या वाटेकडे बघत राहायची. एका दिवशी मुलाला गावातून फोन आला, लवकर ये, तुझी आई खूप आजारी आहे. मुलगा धावत आला. आईच्या खोलीत गेला तर ती खाटेवर होती. श्वास कमी होत होता. डोळ्यात आनंद आणि समाधानाची ओल होती. तिने मुलाला घट्ट मिठी मारली आणि हळू आवाजात म्हणाली, आता मला कुठे नेऊ नको. बाळा, मी आयुष्यभर तुझी वाट बघितली. आज तू आलास, आता मला कुठे जायचं नाही. मुलगा रडत होता, पण आईच्या उबदार मिठीमध्ये तिचा श्वास कायमचा थांबला. ही कथा वाचून डोळ्यातून पाणी आलं, कारण आपल्याला जवळच्या माणसाची वाट बघायला वेळ नसतो, पण ते आपल्यासाठी आयुष्यभर वाट पाहतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.